नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक शिंदे आपलं स्वागत करतो आहे। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल या भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास या प्रकरणाच्या संपूर्ण स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, आपले मत कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता आपण या प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास या प्रकरणाच्या संपूर्ण स्वाध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकासाच्या स्वाध्यायामध्ये एकूण 6 प्रश्न आपणास विचारण्यात आलेले आहेत। यातील पहिला प्रश्न हा अचूक गट ओळखा, दुसरा प्रश्न फरक स्पष्ट करा, तिसरा प्रश्न आहे टिपा लिहा, चौथा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा, पाचवा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा आणि सहावा व शेवटचा प्रश्न आहे कायम पिकाखालील भूमी व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यांचा स्पियरमनचे गुणानुक्रम सहसंबंधाचा वापर करून सहसंबंध गणना करा व तुमच्या शब्दात निष्कर्ष लिहा। यासाठी तक्ता 7.5 चा आधार घ्यायचा आहे। अशा प्रकारे एकूण 6 प्रश्न या स्वाध्यायामध्ये विचारलेले आहेत। आता आपण प्रत्येक प्रश्नाचा क्रमबद्ध रीतीने उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग आता आपण या स्वाध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करूया। या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे अचूक गट ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपणास 2 उपप्रश्न देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक उपप्रश्नामध्ये 4 गट देण्यात आलेले आहेत, अ ब क ड या पद्धतीने, आणि यापैकी एक गट हा अचूक आहे। तो अचूक गट कोणता आहे तो आपणास ओळखायचा आहे। यातील पहिला उपप्रश्न आहे 1, त्यातील पहिला गट आहे अ, सातपुडा, दख्खन पठार, ऑल रॉकीज हा एक गट आहे। ब गट आहे यवतमाळ, अमरावती, सोलापूर, बृहन्मुंबई। क गट आहे थर, सहारा, हिमालय, गोबी आणि ड गट आहे मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि कोकण। या पद्धतीने पहिल्या उपप्रश्नामध्ये एकूण 4 गट दिलेले आहेत। यातील अचूक गट आहे तो म्हणजे ड, मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि कोकण, कारण हे चारही प्रादेशिक भाग आहेत आणि याच्यामध्ये समानता दिसून येते। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नातील दुसरा उपप्रश्न आहे, त्या दुसऱ्या उपप्रश्नातील पहिला अ गट आहे मैदाने, सरोवर, पर्वत, पठारे। ब गट आहे वायुदाब, नद्या, तापमान, आर्द्रता। क गट आहे विषुववृत्तीय वने, काटेरी वने, सुंदरी वने, पानझडी वने आणि ड गट आहे मासेमारी, लाकूडतोड, शेती, बेकरी। यामधील जो अचूक गट आहे तो क आहे। क गटामध्ये विषुववृत्तीय वने, काटेरी वने, सुंदरी वने, पानझडी वने ही चारही वनांचेच प्रकार आहेत। त्यामुळे क गट हा इतर 3 गटांपेक्षा अचूक गट असल्यामुळे हा गट हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 2 आहे फरक स्पष्ट करा। यातील पहिला फरक आहे कार्यात्मक प्रदेश आणि औपचारिक प्रदेश। या दोन्ही प्रदेशातील फरक आपण तक्त्याच्या साहाय्याने स्पष्ट करणार आहोत। या तक्त्यामध्ये 2 रकाने केलेले आहेत। यातील पहिला रकाना आहे तो म्हणजे कार्यात्मक प्रदेश आणि दुसरा आहे तो म्हणजे औपचारिक प्रदेश। आता आपण यातील पहिला फरक पाहूया। कार्यात्मक प्रदेश हे कार्य याशिवाय इतर कोणत्याही औपचारिक वैशिष्ट्यांनी बांधलेले नसतात, तर औपचारिक प्रदेश हा एखाद्या विशिष्ट प्राकृतिक किंवा राजकीय प्रदेशाच्या वैशिष्ट्याने निर्माण झालेला असतो। दुसरा फरक आहे कार्यात्मक प्रदेश सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या एकच एकक म्हणून कार्य करण्यासाठी निर्माण केला जातो, तर औपचारिक प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या लोकसमूहात एक किंवा अनेक वैशिष्ट्ये समान असू शकतात। तिसरा फरक आहे कार्यात्मक प्रदेशाची निर्मिती केवळ एका समान कार्याच्या आधारे होते, तर औपचारिक प्रदेशाच्या निर्मिती वेळेस भौगोलिक घटक, भाषा, आर्थिक क्रिया, विशिष्ट पीक उत्पादने, हवामान इत्यादी घटकांचा विचार केला जातो। चौथा फरक आहे कार्यात्मक प्रदेशात एक जिन्सीपणा असत नाही, तर औपचारिक प्रदेशात एक जिन्सीपणा असतो। पाचवा फरक आहे कार्यात्मक प्रदेश हे केंद्रबिंदू भोवती केंद्रित असतात, जे विविध प्रणालीद्वारे इतर क्षेत्रात जोडले जातात, जसे की वाहतूक, संदेशवहन या प्रणालीद्वारे ते केंद्राशी जोडलेले असतात। तर प्रत्येक औपचारिक प्रदेशाला वेगळ्या सीमा असतात, ज्यामुळे प्रदेशाची ओळख होणे सोपे जाते। सहावा फरक आहे कार्यात्मक प्रदेशाची उदाहरणे आहेत दूरदर्शन प्रसारण केंद्र, दूध संकलन केंद्र, वायफाय सेवा इत्यादी, तर औपचारिक प्रदेशाची उदाहरणे आहेत राज्य किंवा देश, युरोप खंड, कॅनडा
या प्रकारचे इतरही देश हे औपचारिक प्रदेशाचे काही उदाहरण आहेत। अशा प्रकारे आपण फरक स्पष्ट करामधील पहिला कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश यातील फरक स्पष्ट केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, फरक स्पष्ट करा या दुसऱ्या प्रश्नातील दुसरा फरक आहे प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश। याचा देखील आपण दोन रकाने करून फरक स्पष्ट करणार आहोत। पहिल्या रकान्यामध्ये प्राकृतिक प्रदेश आहे तर दुसऱ्या रकान्यामध्ये राजकीय प्रदेश आहे। यातील पहिला फरक पाहूया। विशिष्ट अशा प्राकृतिक घटकातील समानतेमुळे निर्माण झालेल्या प्रदेशास प्राकृतिक प्रदेश असे म्हणतात, तर राजकीय सीमा निश्चित केलेल्या प्रदेशात राजकीय प्रदेश असे म्हणतात। दुसरा फरक आहे प्राकृतिक प्रदेशाचा विस्तार हा अनेक राजकीय प्रदेशात असू शकतो, तर राजकीय प्रदेशात अनेक प्राकृतिक प्रदेशांचा समावेश होऊ शकतो। तिसरा फरक आहे प्राकृतिक प्रदेशाच्या निर्मितीस प्राकृतिक रचना, हवामान व इतर प्राकृतिक घटक कारणीभूत ठरतात, तर राजकीय प्रदेशाच्या निर्मितीस लोकांचा आर्थिक विकास, प्रशासन, भाषिकता, प्रांतवाद इत्यादी मानवी घटक हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात। चौथा फरक आहे प्राकृतिक प्रदेशाच्या सीमा या सुस्पष्ट नसतात, तर राजकीय प्रदेशाच्या सीमा या सुस्पष्ट असतात। पाचवा फरक आहे प्राकृतिक प्रदेशाची उदाहरणे आहेत मोसमी हवामानाचा प्रदेश, सदाहरित वनांचा प्रदेश, सहारा वाळवंटी प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश इत्यादी हे प्राकृतिक प्रदेशाची उदाहरणे आहेत, तर युरोप खंड, भारत देश, पुणे जिल्हा इत्यादी हे राजकीय प्रदेशाची उदाहरणे आहेत। अशा प्रकारे आपण प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश यामधील फरक स्पष्ट करू शकतो। या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण फरक स्पष्ट करा या दुसऱ्या प्रश्नातील दोन्ही फरक व्यवस्थित असे स्पष्ट केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा या प्रश्नामधील पहिली टीप प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक या टिपेचे आता आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया। प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी कुशल मनुष्यबळ आणि नैसर्गिक संसाधनाचा वापर करणे आवश्यक आहे। अशा प्रकारचा विकास म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा विकास होय। एखाद्या प्रदेशातील मानवाचे कल्याण करण्यासाठी व सामान्य परिस्थितीत सुधारणा घडवून आणून लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवून सांस्कृतिक विकास साध्य करण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध क्रियेस प्रादेशिक विकास असे म्हणतात। एखाद्या प्रदेशाच्या विकासावर प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटक हे परिणाम करत असतात। त्याचप्रमाणे प्रदेशाच्या विकासावर हवामान व प्राकृतिक रचना, नैसर्गिक साधन संपत्तीचाही परिणाम होत असतो। लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा जवळचा संबंध आहे। प्रदेशाच्या विकासावर लोकांची संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी आवश्यक असतात। लोकांचे राहणीमान, रोजगार, दरडोई उत्पन्न इत्यादी घटकांवरून प्रदेशाचा विकास समजून येतो। प्रादेशिक विकासावर भूमी उपयोजनाचाही परिणाम होतो। प्रादेशिक विकास असणाऱ्या प्रदेशात नागरी भूमी उपयोजन क्षेत्र हे अधिक आढळून येते, तर कमी प्रादेशिक विकासाच्या प्रदेशात ग्रामीण भूमी उपयोजनाचे क्षेत्र जास्त आढळते। प्रदेशातील लोक तेथील जमिनीचा वापर कसा करतात त्यानुसार त्या प्रदेशाच्या विकासाचे भवितव्य ठरते। त्याचप्रमाणे प्रदेशात चालत असलेल्या आर्थिक क्रियांवरून देखील प्रादेशिक विकासाची कल्पना येते। सर्वसाधारणपणे तृतीयक आर्थिक क्रिया अधिक चालणाऱ्या प्रदेशाचा विकास हा अधिक झाला आहे असे मानता येते। प्रादेशिक विकास झालेल्या प्रदेशात पर्यावरणीय घटकांचाही विचार केला जातो। पर्यावरण व मानव यांची योग्य सांगड घालून विकास साधने यावर अधिक भर दिला जात असतो। अशा प्रकारे प्रादेशिक विकासावर विविध घटकांचा परिणाम होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहामधील दुसरी टीप आहे प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण। या टिपेचं उत्तर आता आपण पाहूया। प्रादेशिक असंतुलन दूर करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येत असतात। सुरुवातीस अविकसित प्रदेश शोधले जातात व नंतर हे प्रदेश अविकसित राहण्यामागची कारणे शोधली जातात। असे प्रदेश शोधण्यासाठी विविध निकष लावले जातात, जसे की सामाजिक, आर्थिक इत्यादी घटक। या घटकावर आधारित निकषानुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते व ठराविक विभागात विभागनिहाय गुंतवणूक केली जाते। या प्रदेशात निधी देताना तो अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो। तसेच रस्ते, शाळा, कृषी, सिंचन, उद्योग, गृह, वैद्यकीय व आरोग्यविषयक सुविधा इत्यादीच्या विकासासाठी
आर्थिक मदत किंवा तरतूद केली जाते. आदिवासी प्राबल्य, पर्वतीय क्षेत्र, दुष्काळग्रस्त क्षेत्र या प्रदेशांसाठी अनुदान व निधी देताना विशेष काळजी घेतली जाते. उद्योगांचे विकेंद्रीकरण हे धोरण देखील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वापरले जाते. अशा प्रकारे आपण प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण या टिपेचे उत्तर लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील चौथा मुख्य प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. यातील पहिला उपप्रश्न आहे प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. याचं उत्तर पहा. प्रादेशिक विकासावर प्राकृतिक रचनेचा परिणाम होत असतो. ज्या प्रदेशात नापीक मृदा असते, दुर्गम पर्वतीय भाग, वाळवंटी प्रदेश, घनदाट वने असतात, अशा प्रदेशांमध्ये प्रादेशिक विकासावर मर्यादा येतात. मात्र ज्या प्रदेशात सुपीक मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता, लांब समुद्रकिनारे, नैसर्गिक बंदरे इत्यादी प्राकृतिक रचना आढळून येतात, त्या भागाचा प्रादेशिक विकास हा चांगल्या प्रकारे करता येतो. त्यामुळे दुर्गम पर्वतीय प्रदेशांपेक्षा सुपीक मैदानी प्रदेशांचा प्रादेशिक विकास हा अधिक झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ, भारतातील हिमालयीन पर्वतीय क्षेत्रापेक्षा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील क्षेत्रांचा प्रादेशिक विकास हा अधिक झालेला दिसून येतो. यावरून आपणास प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो हे सांगता येते. भौगोलिक कारणे लिहा. यामधील दुसरा उपप्रश्न आहे निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. याचं उत्तर पहा. प्रादेशिक विकास मोजण्याची विविध मापदंड आहेत. त्या प्रदेशातील लोकसंख्येचे प्रमाण आणि गुणवत्ता, शिक्षण, आयुर्मान, दारिद्र्याचे प्रमाण इत्यादीद्वारे विकास मोजला जातो. ही मापदंडे लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली असतात. लोकसंख्येची संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी प्रादेशिक विकासात महत्त्वाचे असतात. लोकसंख्येची गुणवत्ता वाढीसाठी लोकांच्या साक्षरतेचे व दारिद्र्याचे प्रमाण कमी असणे गरजेचे असते. ज्या प्रदेशात साक्षरतेचा दर अधिक असतो त्या प्रदेशातील मनुष्यबळाचा अधिक विकास झालेला आढळतो. विकसित मनुष्यबळामुळे आर्थिक विकासाचा दर वाढतो, त्यामुळे दारिद्र्याचे प्रमाण देखील कमी होते. मानवाचे आर्थिक दारिद्र्याचे प्रमाण कमी झाल्याने मानवाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासास हातभार लागण्यास मदत होते. त्याचा परिणाम हा प्रादेशिक विकास अधिक होण्यावर होत असतो. तर ज्या प्रदेशातील लोकांमध्ये निरक्षरता, दारिद्र्याचे प्रमाण अधिक असते त्या प्रदेशाचा विकास हा कमी झालेला आढळतो. त्यामुळे निरक्षरता व दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होताना दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, कारणे लिहा. या प्रश्नातील तिसरा उपप्रश्न आहे हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. याचं उत्तर पहा. दुर्गम पर्वतीय प्रदेशामुळे दळणवळण साधनांचा कमी विकास होतो. यामुळे औद्योगिक विकासालाही मर्यादित स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे या प्रदेशात बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढते, दरडोई उत्पन्न कमी आढळते. तसेच पर्वतीय अपरिपक्व मृदा यामुळे शेतीचा कमी विकास, बर्फाच्छादित प्रदेश, प्रतिकूल हवामान यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचाही कमी विकास होतो. त्याचप्रमाणे सतत होणारे भूस्खलन, अतिवृष्टी, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती यामुळे हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा फारसा विकास झालेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील पाचवा मुख्य प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे प्रदेश कशाला म्हणतात. याचं उत्तर पहा. एखाद्या भूभागावर समान किंवा सारख्या भौगोलिक व सांस्कृतिक घटकांनी युक्त असलेल्या भागाला प्रदेश असे म्हणतात. प्रदेश ही एक व्यापक संकल्पना आहे. प्रदेश हा एक किंवा अनेक घटकांनी युक्त असतो. तसेच तो विशाल भौगोलिक प्रदेशाचा एक घटक असतो. प्रदेशाच्या भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक इत्यादी घटकात समानता असते. तसेच त्यांच्या समस्याही समान असतात. प्रदेशाचे वर्गीकरण हे समान वैशिष्ट्यांवर आधारित असते. ज्या क्षेत्रामध्ये समान गुणधर्म असतात व जे एकसंध असतात अशा क्षेत्राला प्रदेश म्हणतात. भौगोलिक अभ्यासात प्रदेश हा मूलभूत एकक असतो. प्रदेशामुळे एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळे करता येते. एका प्रदेशामध्ये 2 किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात. एखादे क्षेत्र प्रदेश म्हणून संबोधण्यासाठी खालील वैशिष्ट्यांची आवश्यकता असते. त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे स्थान. प्रदेशाला भौगोलिक स्थान असणे आवश्यक असते. हे स्थान वृत्तांनी म्हणजेच अक्षवृत्त व रेखावृत्तांनी दाखवता आले पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य आहे भौगोलिक विस्तार. एक समानतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार हा निश्चित होतो.
तिसरं वैशिष्ट्य आहे सीमा. प्रदेशाला स्वतःची सीमा असते. या सीमांकनाच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो. चौथं वैशिष्ट्य आहे उतरंड. समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते. उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्याचे भूप्रदेश. वरील वैशिष्ट्ये ज्या क्षेत्राला लागू होतात त्या क्षेत्राला प्रदेश असे म्हणतात. या प्रकारे आपण प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करू शकतो. या प्रकारे आपण प्रदेश कशाला म्हणतात याचं उत्तर सविस्तरपणे सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर उत्तरे लिहा. यातील दुसरा उपप्रश्न आहे, कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारावर प्रदेश वेगळे केले जातात? उदाहरणे द्या. याचं उत्तर पहा. एका क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळी करणारी एक सीमा असते. भौगोलिक क्षेत्र इतर क्षेत्रापासून वेगळे असतात. अशा क्षेत्राला प्रदेश म्हणतात. प्रदेश लहान किंवा मोठे असू शकतात. एका प्रदेशात 2 किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात. ज्या वैशिष्ट्यांच्या आधारे छोट्या किंवा मोठ्या भूक्षेत्राला आपण एक प्रदेश म्हणून ओळखू शकतो, ती वैशिष्ट्ये ही आपणास खालील प्रमाणे सांगता येतात. पहा, प्रदेश वेगळे करणारी वैशिष्ट्ये 2 प्रकारचे आहेत मुख्यतः. त्यातील पहिला मुख्य प्रकार आहे नैसर्गिक किंवा प्राकृतिक वैशिष्ट्ये आणि दुसरा प्रकार आहे मानवनिर्मित वैशिष्ट्ये. या नैसर्गिक किंवा प्राकृतिक वैशिष्ट्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे भूरचना, दुसरा आहे हवामान, तिसरा आहे मृदा, चौथा आहे वनस्पती किंवा वन्यजीवन. आणि मानवनिर्मित वैशिष्ट्यांमध्ये पहिला आहे सामाजिक व सांस्कृतिक, दुसरा आहे राजकीय, तिसरा आहे आर्थिक. या नैसर्गिक किंवा प्राकृतिक वैशिष्ट्ये व मानवनिर्मित वैशिष्ट्यांची सविस्तर आता आपण माहिती घेऊया. प्राकृतिक किंवा नैसर्गिक वैशिष्ट्ये. प्राकृतिक घटकामध्ये भूरचना, हवामान, मृदा, वनस्पती व वन्यजीवन ही वैशिष्ट्ये एखाद्या क्षेत्राला प्रदेश करण्यासाठी कारणीभूत ठरतात. ते खालील प्रमाणे. पहिलं आहे भूरचना. पर्वत, पठार, मैदान इत्यादी भूरचनेच्या प्रकारावरून प्रदेशांमध्ये फरक करता येतो. उदाहरणार्थ हिमालय पर्वतरांगा आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश यांच्यामध्ये समुद्र सपाटीपासूनची उंची आणि भूरचना यातील फरकामुळे सहज फरक करता येतो व ही 2 क्षेत्रे एकमेकापासून वेगळे प्रदेश म्हणून ओळखता येतात. दुसरा आहे हवामान. क्षेत्राचे अक्षवृत्तीय स्थान, खंडांतर्गतता किंवा समुद्रकिनारी भागातील स्थान, समुद्र प्रवाह इत्यादी घटकांमुळे प्रत्येक क्षेत्रामधील हवामानात वेगळेपण आढळून येते. या हवामानावर आधारित प्रदेशांचे वेगळेपण दिसून येत असते. उदाहरणार्थ मान्सून हवामान प्रदेश, उष्णकटिबंधीय हवामान प्रदेश, भूमध्य सागरीय हवामान प्रदेश इत्यादी प्रदेश हे हवामानात आढळून येणाऱ्या भिन्नतेमुळे एकमेकापासून वेगळे आढळतात. तिसरा आहे मृदा. खडक, पर्जन्यमान व तापमान इत्यादी घटकामुळे मृदेमध्ये विविधता आढळून येते. त्यावरून प्रदेशाचे वेगळेपण निर्माण होते. उदाहरणार्थ जांभी मृदेचा प्रदेश, कोकण, अपरिपक्व पर्वतीय मृदेचा प्रदेश हा हिमालयीन पर्वतीय प्रदेश. या प्रकारे आपण मृदेच्या आधारे प्रदेशाचे वेगळेपण पाहू शकतो. चौथा आहे ते वनस्पती व वन्यजीवन. विविध क्षेत्रामध्ये आढळून येणाऱ्या वनस्पती व वन्यजीवनातील फरकामुळे देखील वेगवेगळ्या प्रदेशांची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ सदाहरित वनांचा प्रदेश, पानझडी वनांचा प्रदेश, विषुववृत्तीय वनांचा प्रदेश इत्यादी. त्याचप्रमाणे विशिष्ट प्राणी हे विशिष्ट प्रदेशातच आढळून येतात. यावरून ही प्रदेशाचे वेगळेपण लक्षात येते. उदाहरणार्थ बंगालचा वाघ हा भारतात आढळून येतो, कांगारू हा ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येणारा प्राणी आहे, तर पांडा हा चीनमधील तिबेटमध्ये आढळून येणारा प्राणी आहे. यावरून देखील प्रदेशाचे वेगळेपण हे आपणास लक्षात येत असते. हे झाले प्राकृतिक किंवा नैसर्गिक वैशिष्ट्ये. तर दुसरा आहे मानवी वैशिष्ट्ये. मानवी घटकांमधील सामाजिक व सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक वैशिष्ट्यांमुळे प्रदेशाचे वेगळेपण दिसून येते. त्यातील पहिला आहे सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये. भाषिकता, वांशिकता, धर्म इत्यादी सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे क्षेत्रामध्ये भिन्नता आढळते. यावर आधारित ही प्रदेशांची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ भाषिकतेवर आधारित भारतात 1956 मध्ये राज्यांची निर्मिती झाली. मराठी भाषिकांचे महाराष्ट्र तर तमिळ भाषिकांचे तमिळनाडू. याप्रमाणेच राज्यांची भाषांच्या आधारावर निर्मिती झालेली आहे. तर धार्मिकतेच्या आधारावर 1947 मध्ये भारत व पाकिस्तान या 2 राष्ट्रांची निर्मिती झालेली दिसून येते.
मानवी वैशिष्ट्यातील दुसरा घटक आहे राजकीय घटक. प्रशासकीय घटक, राजकीय सीमा इत्यादी वैशिष्ट्यांमुळे प्रदेशांची निर्मितीही होत असते. उदाहरणार्थ मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन वेगळी राज्ये आहेत, कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या सीमा आणि स्वतंत्र प्रशासन आहे. तिसरा घटक आहे आर्थिक घटक. आर्थिक घटकामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, क्षेत्रांमध्ये चालणाऱ्या आर्थिक क्रिया यावरून देखील क्षेत्रांमध्ये वेगळेपण हे करता येते. उदाहरणार्थ स्थूल राष्ट्रीय उत्पन्नानुसार विकसित देश व विकसनशील देश असे वेगळेपण आपण करू शकतो. अशा प्रकारे वरील नैसर्गिक व मानवी घटकातील विविध वैशिष्ट्यांवर आधारित प्रदेशांमध्ये वेगळेपण हे करता येते. विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर उत्तरे लिहा. यातील तिसरा उपप्रश्न आहे, दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे निर्देशक नाही, स्पष्ट करा. याचं उत्तर पहा. एखाद्या प्रदेशातील मानवाचे कल्याण करण्यासाठी व समान परिस्थितीत सुधारणा घडवून आणून लोकांच्या राहणीमानाचा दर्जात वाढ करून सांस्कृतिक विकास साध्य करण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध क्रियेस प्रादेशिक विकास असे म्हणतात. विकास ही एक सापेक्ष संज्ञा आहे. विकास मोजण्यासाठी बरेच मापदंड किंवा मानकं आहेत. विविध क्रिया आधारे त्या क्षेत्रातील उत्पन्न, लोकसंख्येचे प्रमाण आणि गुणवत्ता, शिक्षण, आयुर्मान, दारिद्र्याचे प्रमाण इत्यादी हे विकासाची विविध मानके किंवा मापदंड आहेत. परंतु विकासाचा कोणताही एक मापदंड किंवा मानक एखाद्या क्षेत्राचा विकास ठरवणारा एक मात्र घटक असू शकत नाही. एक किंवा काही घटक निवडून प्रादेशिक विकासाचा सर्वांगीण विचार करता येत नाही. सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या क्षेत्राच्या विकासाचा विचार केला जातो तेव्हा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय इत्यादी बाबींचा झालेला विकास लक्षात घेऊन त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास किती झाला आहे हे सांगता येते. दरडोई उत्पन्न हे विकासाचे एक मानक आहे, मात्र ते त्या प्रदेशाचा संपूर्ण विकासाचे निर्देशक नाही. कारण दरडोई उत्पन्न अधिक असले तरी त्या प्रदेशाचा केवळ आर्थिक विकास झाला आहे असे म्हणता येईल. मात्र त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय या सर्व घटकांचा समतोल असा विकास होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे केवळ दरडोई उत्पन्न अधिक असले म्हणजे त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास झाला असे आपणास म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ विकसित राष्ट्रांचे दरडोई उत्पन्न हे अधिक आहे, त्यावरून त्या राष्ट्रांचा सर्वांगीण विकास झाला आहे असे म्हणता येत नाही. कारण त्या राष्ट्रांमध्ये देखील पर्यावरणीय, धार्मिक व सांस्कृतिक समस्या या अस्तित्वात आहेत. म्हणजेच सर्वांगीण विकास होण्यासाठी केवळ दरडोई उत्पन्नात वाढ होऊन चालणार नाही, तर त्या प्रदेशाच्या सर्वांगीण घटकांचा देखील विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे एकमात्र निर्देशक नाही हे आपणास स्पष्ट करता येते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील जो मुख्य 5वा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा, या प्रश्नातील तिन्ही उपप्रश्नांची आपण उत्तरे दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील शेवटचा व 6वा जो प्रश्न आहे तो आता आपण पाहूया. कायम पिकाखालील भूमी व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यांचा स्पियरमनचे गुणानुक्रम सहसंबंधाचा वापर करून सहसंबंध गणना करा व तुमच्या शब्दात निष्कर्ष लिहा. यासाठी आपणास तक्ता 7.5 चा आधार घ्यायचा आहे. आता आपण याचा उत्तर पाहूया. पहा, आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील तक्ता क्रमांक 7.5 अगोदर घेतलेला आहे. याच्यामध्ये आपणास केवळ 3 रकाने हे महत्वाचे आहेत. त्यातील पहिला रकाना आहे तो म्हणजे प्रदेश. यामध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऐ, औ, औ, आहा हे असे एकूण 12 प्रदेश दिलेले आहेत. तर दुसरा रकाना याचे महत्वाचा आहे तो म्हणजे कायम पिकाखालील भूमी, जी टक्केवारीमध्ये दिलेली आहे. आणि तिसरा महत्वाचा रकाना आहे तो म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, डॉलरमध्ये आहे, जे 2017चं आहे. हे 3 रकाने आपण एकत्रित करून इथं वेगळा असा स्वतंत्र तक्ता आखलेला आहे. पहा, प्रदेश, कायम पिकाखालील भूमी टक्केवारीमध्ये, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 2017 जे डॉलरमध्ये दिलेलं आहे. असे आपण 3 स्वतंत्र रकाने घेऊन एक वेगळा तक्ता आपण आखलेला आहे, ज्याच्यामध्ये 12 प्रदेश व त्यांचे कायम पिकाखालील भूमी व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे दाखवलेलं आहे. आता आपण या तक्त्याच्या आधारे स्पियरमनचे गुणानुक्रम सहसंबंधाची गणना करूया. विद्यार्थी मित्रांनो, जो तक्ता 7.5 होता त्यातील जे 3 रकाने आपण घेऊन जो स्वतंत्र तक्ता आखला होता, त्या स्वतंत्र तक्त्याच्या आधारे आता आपण हा स्पियरमन गुणानुक्रमाचा सहसंबंध काढण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यासाठी आपण एक स्वतंत्र नवीन तक्ता आखलेला आहे, ज्या तक्त्यामध्ये खालील प्रमाणे आपणास विविध रकाने आपण केलेले आहेत. पहा, पहिला रकाना आहे जो प्रदेश. याच्यामध्ये अ, आ, इ
अशा प्रकारचे 12 प्रदेश आपण दिलेले आहेत। त्याच्यानंतर दुसरा रखाना आहे कायम पिकाखालील भूमी, जी टक्केवारीमध्ये दिलेली आहे, त्याला आपण संक्षिप्त स्वरूपात X1 म्हटलेला आहे। तिसरा रखाना आहे तो म्हणजे क्रम, ज्याला आपण R1 म्हटलेला आहे। चौथा रखाना आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 2017, याला आपण संक्षिप्त मध्ये Y1 म्हटलेला आहे। पाचवा रखाना आहे क्रम, ज्याला आपण R2 म्हटलेला आहे। आणि सहावा रखाना आहे R1 - R2, तर सातवा रखाना आहे R1 - R2 कंसाचा वर्ग। या पद्धतीने आपण 7 रखाने असणारा एक तक्ता आपण आखलेला आहे। आता आपण याची व्यवस्थित अशी मांडणी केलेली आहे। त्यामध्ये आपण ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या संख्या देखील या तक्त्यामध्ये मांडलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कायम पिकाखालील भूमी R1 या रखान्यातील क्रम जो आपण R1 मध्ये मांडणार आहोत तो क्रम ठरवूया। पहा, सर्वप्रथम आपण स्पियरमन गुणानुक्रम सहसंबंधाचा क्रम ठरवताना जी संख्या सर्वात अधिक आहे त्याला 1, त्याच्यानंतर येणाऱ्या संख्येला 2, अशा पद्धतीने जास्त कडून कमी कडे आपणास क्रम देत जायचा आहे। आता आपण कायम पिकाखालील भूमी याच्यामध्ये सर्वाधिक संख्या आहे ती म्हणजे 16। 16ला आपण पहिला क्रम दिलेला आहे। तसेच 13 ही त्यानंतरची संख्या येते, तिला दुसरा क्रम दिलेला आहे। त्यानंतर 4.1 ही तिसरी संख्या येते, तिला आपण तिसरा क्रम दिलेला आहे। या पद्धतीने आपण 0.04 ही जी सगळ्यात शेवटची संख्या येते तिला आपण 10वा क्रम दिलेला आहे। या पद्धतीने आपण कायम पिकाखालील भूमी याचा क्रम म्हणजेच R1 चा क्रम आपण लावून घेतलेला आहे। आता आपण क्रम R2 याचा क्रम लावूया, जो स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित आहे। या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देखील आपणास सर्वात अधिक असणारे जी संख्या आहे तिला पहिला क्रमांक द्यायचा आहे आणि त्या पद्धतीने सर्वात कमी जी शेवटची संख्या येते सर्वात कमी तिला आपण शेवटचा क्रमांक देणार आहोत। या पद्धतीने आपण पहा 11,525.66 या संख्येला आपण पहिला क्रम दिलेला आहे। त्यानंतर 5,747.49 या संख्येला दुसरा क्रम दिलेला आहे। तर 3,737.48 या संख्येला तिसरा क्रम दिलेला आहे। अशा प्रकारे आपण 12वा जो शेवटचा क्रमांक आहे तो 76.48 या संख्येला दिलेला आहे। या पद्धतीने आपण कायम पिकाखालील भूमी व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न या दोन्ही रखान्यातील संख्येचा व्यवस्थित असे क्रम आपण दिलेले आहेत। आता आपण जो रखाना क्रमांक 6 आहे ज्याच्यामध्ये R1 - R2 करायचा आहे, म्हणजेच कायम पिकाखालील भूमीचा क्रम ज्याला आपण R1 म्हटलेला आहे, या संख्येतून स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा क्रम ज्याला आपण R2 म्हटलेला आहे ही संख्या वजा करूया। पहा, 9 मधून 12 वजा केले तर -3 हे तिथं मांडलेलं आहे। 10 मधून 7 वजा केले तर 3, 1 मधून 8 वजा केले तर -7, 6 मधून 9 वजा केले तर -3, 5 मधून 4 वजा केले तर 1, 7 मधून 10 वजा केले तर -3। अशा प्रकारे आपण शेवटी 8 मधून 11 वजा केले तर -3। या पद्धतीने आपण R1 - R2 हा रखाना पूर्ण केलेला आहे। आता या तक्त्यातील शेवटचा जो रखाना आहे R1 - R2 कंसाचा वर्ग, या रखान्यामध्ये आपण R1 - R2 या रखान्यातील संख्येचा येणारा वर्ग आपण लिहिणार आहोत। पहिली संख्या आहे -3, तिचा वर्ग आहे 9, 3 चा वर्ग आहे 9, -7 या संख्येचा वर्ग आहे 49, -3 या संख्येचा वर्ग आहे 9, 1 चा वर्ग 1। या अशा प्रकारे आपण शेवटी -3 चा वर्ग 9 या पद्धतीने आपण प्रत्येक संख्येचा वर्ग हा मांडून घेतलेला आहे आणि त्या आलेल्या सर्व संख्येच्या वर्गाची शेवटी बेरीज आपण 118 या प्रकारे मांडलेली आहे। आता आपण स्पियरमनचे गुणानुक्रम सहसंबंध काढण्याचे जे सूत्र आहे ते सूत्र मांडूया। ते सूत्र पहा, R बरोबर 1 - 6 सिग्मा कंसामध्ये R1 - R2 कंसाचा वर्ग भागिले n कंसामध्ये n चा वर्ग वजा 1 कंस पूर्ण। हे जे स्पियरमनचे गुणानुक्रम सहसंबंध काढण्याचे सूत्र आहे हे आपण मांडलेलं आहे। आता या सूत्रामध्ये आपण आपल्या तक्त्याद्वारे आलेल्या आकडे मांडूया। पहा, R बरोबर 1 - 6 गुणिले जे R1 - R2 कंसाचा वर्ग याचे किती टोटल आलेले आहे तर 118, ते आपण मांडलेले आहे। 6 गुणिले 118 भागिले n, म्हणजे n जे नंबर टोटल नंबर किती आहे आपले प्रदेश 12 आहेत, म्हणून तिथं आपण n च्या ठिकाणी 12 मांडतो आहे। कंसामध्ये n वर्ग 12 चा वर्ग किती आहे 144 वजा 1, म्हणजे कंसामध्ये 144 वजा 1 ही आपण संख्या मांडलेली आहे। आता आपण त्याचं
व्यवस्थित असं कॅल्क्युलेशन करूया आणि खाली मांडूया। पहा खाली r बरोबर 1 वजा 6 गुणिले 118 चे गुणाकार किती येतोय 708 भागिले 12। अगोदर आपण कंस सोडून घेऊया 143 गुणिले 12 या दोन संख्यांचा गुणाकार किती येतोय तर 1716 म्हणजेच r बरोबर 1 वजा 708 भागिले 1716 अशी आपणास संख्या मिळते आहे। आता आपण पुढे त्याचा गुणाकार करूया। पहा r बरोबर 1 वजा 1716 वजा 708 गुणिले 1716। आता आपण r1 बरोबर 1 वजा 708 भागिले 1716 हे आपण सोडून पाहूया। पहा r1 बरोबर 1716 वजा 708। आपण काय केलं तर 1 व 1716 यांचा तिरकस गुणाकार केला, कारण आपणास पाया हा समान करायचा आहे। त्यामुळे आपण 1 गुणिले 1716 वजा 708 भागिले 1716 म्हणजे 1716 हा आपण समान पाया आणण्यासाठी तिरकस गुणाकार केलेला आहे। त्यावरून आपणास काय मिळाले आकडा तर r बरोबर 1716, कारण 1 गुणिले 1716 म्हणजे 1716 ही संख्या येते आहे, त्यातून वजा 708 आणि आपण पाया समान केलेला आहे म्हणून 1716 ही संख्या आपण शेवटी पायाला मांडलेली आहे। त्यावरून 1716 वजा 708 भागिले 1716 या पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे। आता आपण ही मांडणी सोडवूया। पहा r बरोबर 1716 वजा 708 किती आले तर 1008 भागिले 1716। आता आपण भागाकार करूया 1008 भागिले 1716, तर त्याचं उत्तर येतं आहे r बरोबर 0.58। स्पियरमन सहसंबंध गुणानुक्रम या सूत्र आहे, या सूत्राच्या सहाय्याने आपण याचं उत्तर काढलेलं आहे 0.58 आणि याच्यामध्ये स्पियरमन गुणानुक्रमामध्ये वजा 1 ते अधिक 1 या पद्धतीने सहसंबंध सांगितला जातो। म्हणजे सर्वात उच्चतम सहसंबंध हा अधिक 1 असतो, तर सर्वात निच्चतम सहसंबंध हा वजा 1 असतो। म्हणजे अधिक 1 ते वजा 1 या दरम्यान सहसंबंध हा सांगितला जात असतो आणि आपले उत्तर आलेलं आहे हे 0.58। म्हणजे आपला सहसंबंध हा उच्चतम सहसंबंध आहे, सकारात्मक आहे। यावरून आपणास असे म्हणता येते की अशा प्रकारे भूमी उपयोजनातील 12 प्रदेश आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यात सकारात्मक उच्च सहसंबंध आहे हे सिद्ध होत आहे। यावरून आपणास असा अर्थ निघतो की जर कायम पिकाखालील भूमीचे प्रमाण वाढले तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात ही वाढ होईल, हा आपण निष्कर्ष नोंदवलेला आहे। अशा प्रकारे आपण या प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर दिलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास या प्रकरणाच्या संपूर्ण स्वाध्यायाचा अभ्यास केलेला आहे। आपणास जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।